असं आहे की माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे भाजपाचे उमेदवार पियुष गोयलजी ज्यावेळेला या मतदारसंघात फिरत होते त्यावेळी त्यांना कोळेवाड्यामधून फिरत असताना माशांचा वास सहन झाला नाही, म्हणून त्यांनी नाकाला त्या ठिकाणी रुमाल लावलेला आहे। या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायचं आहे, काल कोळी आणि आगरी नागरिकांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की हा आमचा अपमान आहे। आपण फिरत असताना जो नाकाला रुमाल लावला याबद्दल त्यांनी निषेध करण्यासाठी काल त्या ठिकाणी ते गेले होते। त्यांच्या सपोर्टमध्ये आमचेही काही कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले होते। त्यावेळेला निदर्शन संपून ती मंडळी बाहेर निघाली, पुढे त्यांची गाडी सिग्नलला थांबली। त्यावेळी भाजपाच्या काही लोकांनी हल्ला केला। त्या भ्याड हल्ल्याचा सर्वप्रथम मी या ठिकाणी निषेध करू इच्छिते। आणि हा हल्ला करून त्या ठिकाणी महिला होता, ते मुलं होती, त्यांच्यावरती मारहाण करायला सुरुवात केली, काचा तोडल्या आणि याची तक्रार आम्ही घेऊन आज पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत। काल सुद्धा आम्ही ही गोष्ट पोलिसांशी बोललेली होती। ज्या वेळेला आपल्या सर्वांना माहिती आहे की अशा तऱ्हेने भ्याड हल्ला केला जातो, त्यावेळेला मी एक गोष्ट सांगू इच्छिते, मुंबई काँग्रेसच्या वतीने त्यांच्यावरती केस घेतली पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। सरकार असल्यामुळे काही सरकारच्या संपुट करण्याचं काम ते करणार नाहीत। कायदा सुव्यवस्था पाळणं, हे कायदा पाळणं हे पोलिसांचं काम आहे आणि म्हणून आम्ही अपेक्षा करतो की त्यांच्यावरती त्वरित गुन्हा दाखल केला जाईल। अजंठा यादवजी त्या ठिकाणी होता, निदा महाडिक जे होते आणि त्या ठिकाणी जी मंडळी होती ज्यांच्या गाडीची तोडफोड झाली आणि त्यांच्या ड्रायव्हरना मारण्यात आलं, त्याची तक्रार घेतली जाईल। आणि ज्या तऱ्हेने वर्तन त्यांनी अजंठा यादवशी केलं, का महिलेशी वर्तन केलं, ते सुद्धा एकदम निषेधीय वर्तन असं आहे। आणि म्हणून हे आंदोलन यापुढेही सुरू राहील आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू। त्यांनी सांगितलं होतं की काल जे होते तुमचे लोक त्यामध्ये की कोली न होते, काँग्रेसवाल्याने कोलींचे अपमान केलाय असा आरोप त्यांनी भाजपवाल्यांनी केला। कोण बोलला असं? मनसुखताई चौधरी आमदार होते। असं आहे की मनीषाताई चौधरींनी महिलांची भूमिका घ्यायला पाहिजे होती। एका महिलेला हात लावण्याचा पुरुषांना काय अधिकार आहे? पहिला प्रश्न आहे। त्या ठिकाणी महिला होत्या, त्या कोळी समाजाच्या महिला होत्या, आगरी समाजाच्या महिला होत्या। सर्वप्रथम तर तुम्ही आगरी आणि कोळी समाजाची त्या ठिकाणी जो आहे तो माफी मागितली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। ते या मुंबईचे भूमिपुत्र आहेत, आद्य नागरिक आहेत। मनीषाताई, तुम्ही कोणाची बाजू घेऊन बोलताय? ज्यांना माशाचा वास सहन होत नाही म्हणून मतदारसंघात फिरताना नाकाला आणि तोंडाला रुमाल लावते, त्यांची बाजू घेऊन बोलताय? तुम्ही महिलांची बाजू घेऊन बोलल्या पाहिजे। ज्या वेळेला महिलांच्या त्या ठिकाणी जे आहे ते चष्मा फेकण्याचं काम होतं, गाडीचं तोडफोड करण्याचं काम होतं, तुम्ही त्याचं समर्थन करता? मी तुमची या ठिकाणी हे वर्तन तुमचं निंदनीय आहे। तर मुंबईमध्ये उनका कहना है कि जो यहाँ जो जिनको कोली समाज को लेकर आज सामने आई है और इलेक्शन का समय है, ऐसे में देखिए, मैं भाजपा के बात नहीं कर रही हूँ, मैं कोली समाज की बात कर रही हूँ। अगर कोली समाज और आगरी समाज को आप ये समझते हो कि 200 रुपए लेके यहाँ पे आके खड़ा किया, तो आप कोली और आगरी समाज का और एक अपमान कर रहे हैं। पहले आपने एक अपमान किया, वहां पे जाके आपको जो है मच्छी का स्मेल नहीं अच्छा लगा तो आपने जो है वो रुमाल लगाया। अब आप दूसरा अपमान कर रहे हो उनका, ये कह के कि कोली और आगरी समाज जो है वो 200 रुपया लेके वहां पे आए हैं, तो वो उनका कहना मैं उनको यहाँ से निषेध करना चाहती हूँ। आप खड़ा रहना चाहिए था उनके साथ, आप खड़ा रहना चाहिए था अजंठा यादव के साथ। जिस तरह से ये बातें चल रही है, ये निषेधीय बातें हैं। हमारा कहना है जो मुंबई के आद्य नागरिक है, मुंबई के भूमिपुत्र है, उस कोली और आगरी समाज का अपमान नहीं होना चाहिए, उनको सम्मान पूर्वक रखना चाहिए और जो वर्तन हुआ है उसके लिए उनको माफी चाहिए। बीजेपी ने आरोप किया है कि उत्तर मुंबई में कांग्रेस के पास उम्मीदवार नहीं है, इसके लिए इस तरह की मराठी में क्या बोले? कि हमको देखिए वो चीज जो है ना, उसका जवाब हम देंगे जब वक्त आएगा। तो मैं ये कहना चाहती हूँ कि पहले आपने स्लम वालों को कहा, झोपड़पट्टी वालों को, कि आपको मिठागर में भेजेंगे। दूसरी बार आपने अकले के ताड़े तोड़ के कहा कि आप जब जा रहे हैं एरिया में तो आपको जो है वो कोळीवाड़े और आगरीवाड़े पसंद नहीं है। तो मैं उनसे पूछना चाहती हूँ, फिर आप इलेक्शन लड़ क्यों रहे हो? काय सांगाल तुम्ही? पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठांची भेट घेतलं, काय सांगण्यात आलंय तुम्हाला? असं आहे की काल पण आपण बघितलं, आम्ही सगळे काँग्रेसचे सगळे कार्यकर्ता आम्ही सगळे इथे होतो। पोलीस बरोबर आमची काल स्टेटमेंट होती, आम्ही स्टेटमेंट दिली आहे, आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही बोलणं केलं आहे पोलीस बरोबर। आणि काल जे आमच्यावर हमला झाला, भाजपचे कार्यकर्त्यांनी माझी गाडीवर हमला केलं, माझा दरवाजा उघडला, माझं समोर एक कोली बंधू बसला होता, कोली बंधूवर त्यांनी मारहाण चालू केली। मी त्याला वाचवायला गेली तर गणेश खनकर जे बीजेपीचा जिल्हा अध्यक्ष, त्यांनी माझा हात खेचला, माझी साडी खेचली, माझा फेसवर अटॅक केलं, माझा चष्मा तोडला, एवढं सगळं झालं। त्याच्यानंतर मागे नीता महाडिक आमच्या बरोबर होत्या, त्यांची गाडी होती, त्या गाडीच्या ड्रायव्हरला बाहेर खेचलं, मुस्लिम ड्रायव्हर होता त्याला खेचलं, त्याला मारलं, गाडीला पण काच फोडली, एवढं झालं, पूर्ण
घटना झाली तरी हे लोक ते भाजपचे सरकारचे प्रेशरनी पोलीस प्रशासन आजपर्यंत त्यांनी गुन्हा दाखल केलेला नाहीये. म्हणून आज आमचे वरिष्ठ आदरणीय आमचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षाताई गायकवाडजी आणि अस्लम शेखजी आमचे आमदार हे दोन्ही इकडे आलेले आणि आता एसीपी आणि सिनियरची भेट झाली आहे आणि त्यांना सांगितलं जे आपल्याला सीसीटीव्ही मध्ये ऑलरेडी दिसतंय की माझी गाडीला सगळं कार्यकर्त्यांनी बंदी केली काय आता सांगितलं आणि सीसीटीव्ही फुटेज आम्ही स्वतः पाहिलं आता की त्यांनी माझ्या गाडीचा दरवाजा उघडलाय आणि तो कोली बंधू बसलेला होता त्याच्यावर मारहाण केली आहे. ते जे दिसतंय त्याच्यावर गुन्हा तरी दाखल व्हायलाच पाहिजे. म्हणून आज त्यांच्यावर आम्ही सगळ्यांनी डिमांड केले अशी आमची मागणी आहे आणि आज वर्षाताईची पण तेच मागणी आहे की बाबा जे दिसते त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि माझ्यावर त्या लोकांनी जे हल्लाबोल केला आहे त्याच्यावर पण गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवणार. पोलिसांनी सांगितलं मी शहानिशा करून 24 तासात FIR करणार असं म्हणाले, पण आम्ही मागे आहोत. जोपर्यंत FIR लॉज होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सोडणार नाही.